स्वराज्य रक्षिणी महाराणी ताराबाईंच्या यांच्या 350व्या जन्म वर्षानिमित्त कोल्हापुरात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीनं चित्ररथ साकारण्यात आलेला आहे। या चित्ररथाचं नुकतेच उद्घाटन झालेलं आहे। आपण या सगळी चित्ररथाची दृश्य पाहतो की चित्ररथ हा भव्य दिव्य हा उभारण्यात आलेला आहे। या चित्ररथावर महाराणी ताराबाईंचा पुतळा देखील आहे आणि सगळी दृश्य आहे ती महाराणी ताराबाईंच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची सगळी दृश्य आहेत आणि हा महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीनं साकारण्यात आलेला आहे। हा चित्ररथ कोल्हापूर शहरातून जिल्ह्यातून फिरणार आहे, महाराष्ट्रभर फिरणार आहे आणि महाराणी ताराबाईंचा इतिहास या चित्ररथातून मांडण्यात आलेला आहे। या सगळ्या चित्ररथाच्या पार्श्वभूमीवर आपल्या बरोबर बोलण्यासाठी या चित्ररथाचे कार्यक्षक आहेत। काय सांगाल, आपलं नाव काय आणि या चित्ररथ कशा प्रकारे बनवण्यात? माझं नाव डॉक्टर सुमित पाटील। खरं तर जेव्हा ठरलं की यावर्षी असा चित्ररथ वेगळा एक तयार करायचा आहे, तेव्हा तारा राणींचं जे जन्म वर्ष आहे 350वं, त्या वर्षानिमित्त हा रथ करायचं ठरलं। आणि मुळातच हा रथ तयार करताना 3 गोष्टी मनात होत्या। एक तर त्यांचं शिक्षण कसं झालं, त्यांनी साम्राज्य कसं वाढवलं आणि आज इतिहास त्यांना, आपला जो इतिहास आहे तो आपल्या लोकांसमोर आपण कसा आणता येईल, यासाठी पूर्ण चित्र आणि पुतळ्यांच्या माध्यमातून आम्ही हे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। काही सजीव नेपथ्य सुद्धा यात आहे। पूर्ण देखावा जो आहे त्या देखाव्यामध्ये 3 टप्पे जर असले तर त्या 3 टप्प्यांमध्ये खऱ्या अर्थानं त्यांच्या इतिहासातून आपल्याला प्रेरणा मिळू शकते आणि तो प्रेरणा मिळावी हा खरं तर महाराष्ट्र शासनाचा मूळ हेतू होता। खरं तर या पूर्ण प्रकल्पासाठी आम्ही जे सामान वापरलेलं आहे, म्हणजे सामुग्री वापरली ती पूर्ण पर्यावरण पूरक आहे। त्याचबरोबर ब्रेलमध्ये आम्ही इथे पाट्याही लावलेल्या आहे, जेणेकरून ऍक्सेसिबल होईल तो रथ सगळ्यांसाठीच। आणि हा पूर्ण रथ जेव्हा तयार करण्यात आला तर खरं तर हा रथ तयार होताना आम्ही पूर्ण रथ हा कोल्हापूरमध्येच तयार केला। करत असतानाच्या वेगळ्या गमती जमती होत्या, त्यावेळेला अनेक लोक आम्हाला येऊन भेटले आणि त्यांनी आम्हाला बऱ्याच छान छान गोष्टी सांगितल्या, काही गोष्टी ऐकायला मिळाल्या। तारा राणींचा जो इकडे पुतळा आहे तिथे आम्ही जाऊन रोज सकाळ संध्याकाळ येता जाता एकदा तरी भेट व्हायची आणि हे सगळं करत असताना मुळातच इतिहास आपल्या समोर मांडण्यासाठीचा हा एक वेगळा मंच असं मी म्हणेन आमच्यासारख्या कला दिग्दर्शकांना। आणि त्यासाठी मी महाराष्ट्र शासनासोबत माननीय मंत्री जे आहेत आशिष शेलार यांचे मी आभार मानतो, कारण त्यांच्या मार्गदर्शनातून आणि त्यांच्या सपोर्टमुळेच हे शक्य झालेलं आहे। हा चित्ररथ नुकतंच उद्घाटन झालेलं आहे। हा चित्ररथ कुठे कुठे फिरणार आहे आणि काय लोकांना बघायला मिळणार? खरं तर हा चित्ररथ कोल्हापूरमध्ये 6 ठिकाणी फिरणार आहे। पन्हाळ्याला, वारणाला, कागलला, इचलकरंजीला सुद्धा जाणार आहे आणि त्यानंतर याचं पूर्ण प्रदर्शन हे मुंबईत होणार आहे। त्यामुळे चित्ररथ अनेक ठिकाणी जाईल, नक्कीच लोकांना इन्स्पायर करेल, कारण इतिहास जर कळला तर आपल्याला पुढे भविष्य, आपण त्याची भविष्यात तोरणं बांधू शकतो असं मला वाटतं। धन्यवाद। तर आपण बघितलं की हे होते कला शिक्षकांनी यांच्या संकल्पनेतून किंवा संकल्पनेतून यांनी हा चित्ररथ साकारला आणि हा कोल्हापूर शहरात किंवा महाराष्ट्राचा हा चित्ररथ फिरणार आणि ताराबाईंचा इतिहास या चित्ररथातून मांडण्यात आलेला आहे। श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर। संकेत रणदिवे यांना एक छोटीशी अनाउन्समेंट आहे की ऑनलाईन जे बघत आहे त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचतो। स्वागत झालेलं आहे।